मंदिरात गेलं तर आपण पायरीच्या पाया पडतो, घंटी वाजवतो, तसं मग हेड्यामधली बी घंटी दाबत जावा की, आणि लाईक बी करत जावा, आणि बेल काईन बी दाबत जावा. काय असतंय ते सगळं करत जावा. मी कधी तुम्हाला म्हणत नाही आणि मला म्हणाय पण येत नाही. तर लवकरच आपला आनंदाचा दिवस सुरुवात तर झाली तुमच्या आशीर्वादाने. खूप चांगलं चाललंय आणि खूप भारी चाललंय. तर कष्ट का करायचं असं ना, कष्ट करून अंग शाबूत आहे. कारण देवाने आपल्याला कष्ट करण्यासाठी 2 हात 2 पाय दिलेला आहेत. आणि हे काय माझ्यासाठी नवीन नाही. आणि मला 4 पैसे आलं आणि तेच मी घरात बसून खाल्लं आणि परत काय अचानकच झालं. कारण माझ्या घरात 2 म्हातारी माणसं, माझे आई बापा आहे, ती बानूबाई आहे. आता दीक्षाचं काय एवढं टेन्शन नाही, कारण दीक्षाला खाता बी येतंय, बोलता बी येतंय, चालता बी येतंय, सगळ्या गोष्टी येतात. मग त्यामुळं ना नाही दीक्षेचं मी जास्त नाव बी घेत नाही आणि तिला हेड्यामध्ये पण येऊ देत नाही आणि तिला पण आवडत नाही. कारण एकदा जुन्या आयडीला भरपूर लोक घाण कमेंट करायचे, मग ती लाजूनच आली येई नाही. मग अशा गोष्टी असते त्यांना. आताच्या पोरींना आवडत पण नाही. काही जणांना असते आवड, काही जणांना नसते आवड, बरोबर आहे का नाही. तर चला बानूबाई मस्तपैकी खेळती. आता तुम्हाला मस्त बेल्ट दाखवते. जर आली लवकर तर मी तुम्हाला दाखवते बेल्ट. कारण तिला संध्याकाळना घालायचा असतो, दिवसा नाही. कारण दिवसभर ती खेळती, परत सुसू करती. ती बेल्ट कमरापर्यंत ती इथपर्यंत आहे ना, त्यामुळं मग ती जास्त तिला ती सुसून भिजल, मग ते धुता यायचं नाही ना. त्यामुळं मग संध्याकाळ डॉक्टर म्हणला वापरत जावा. झोपीत जरा मग तिचं अंग असं होतंय, मग तिला एका अंगावर हे करायचं त्या बेल्टासहित. तर त्या ताईतनं भरपूर असं गोष्टी बानूसाठी, माझ्यासाठी, दीक्षासाठी, आईसाठी इतक्या पाठवल्यात की मापच नाही. त्या ताईंचा आणि बानूसाठी खास एक महत्वाची वस्तू का अजून एक गादी पाठवली त्या ताईंना. गादी, कारण माहिती आहे का, एक जणाची अशी गादी होती, म्हणजे होती कोणाची तरी गादी, ती म्हणले न्या गादी. तर ती गादी आणली, तर ती गादी इतकी खराब होती की ती असं झोपण्याच्या लायकीची बी नव्हती. पण माझं वडील त्या गादीवर झोपायचं, कारण वडिलाचं पण बऱ्यापैकी अशा बाहेरनं नाही का फासोळ्या ही दिसतात आणि त्यांना खाते पहिलं झोपूनच होतं. 2-3 महिने आजारी होतं ना, मग त्यामुळे त्यांना पण त्रास होतो, खाली झोपता येत नाही, म्हणून त्या गादीवरती झोपतात. तर ती गादी आता मी मध्ये जत्रेच्या टायमाला आल्यावर ती जाळून टाकली गादी, कारण लय बेकार झालती. मग त्यांना डबल टिबल असं लेपाट देत असते. तर बानूला असं डबल टिबल हातरून असते, बघू शकता तुम्ही. ही एक आणि ही कडणी मुंग्या, लाल मुंग्यासाठी. तर गादी काय बानूला नाही, तर त्या ताईंना पाठवली गादी. नक्कीच तुम्हाला मी दाखवीन. आणि काय काय पाठवलंय हे मला जास्त उत्सुकता झाली तुम्हाला दाखवायला. आणि ताईंना तर असं वाटतंय की पटकन असं पाठवलं की पटकन ताईपाशी जावं, कारण त्या ताई एवढ्या आपल्या माया करतात की प्रमाणाच्या बाहेरच. देव त्यांचं कल्याण करो आणि खूप चांगलं होऊ, इतकं चांगलं होऊ की माझ्या मनातनं का नाही त्या ताईंसाठी एवढा आशीर्वाद निघतोय. कारण बोलायला शब्द नाहीत माझ्याकडे. कारण कसं असतं म्हणा, काय कसं असतं, करल करावा म्हणूनच नेम नसतं, ही प्रेम ही असावं लागतं. पण त्या ताईंनं बानूसाठी एवढा पुढाकार घेतला, एवढं करतात की माझ्याकडे शब्दच नाही सांगायला तुम्हाला. तर बानूला मी जास्त दाखवत नाही, का माहितीये का, कारण बानूलाच आवडत नाही, थोडंसंच मी दाखवत असते. आणि बानू कसं वाकडं ही तोंड करते ना, मग तुम्हाला वाईट वाटत. आता बानू काय लय आगाव झाली, बानू अशी करते अशी, मग तुम्हाला वाईट वाटेल की म्हणजे नाही का, म्हणून मी जास्त दाखवत नाही. पोरगी लय आगाव झाली बरं का. पण
झोपाय बी लागली, झोपू द्या. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवा, सांगावा, बोलावा. आनंदाचा दिवस. सावली इकडली तिकडं पलटतच असती. देव सुद्धा परीक्षा बघून बघून थकून गेला असन की कबर एका बाईची परीक्षा घेऊ. कधीतरी इज्जत चांगलं करावंच की, हाय का नाही. बघा माझा अपेक्षा नाही की मी बंगला बांधावा, येशी घ्यावा आणि त्या येशीत मी बसावा, अशी माझी अपेक्षा नाही. आणि हे तर माझं आलं दिवस तरी पण का नाही 4 लोकांना, म्हाताऱ्या माणसांना मी मदत करणार, तरण्या माणसांना, बायकांना मी मदत करणार नाही. मी तरण्या माणसांना बिलकुल मदत करणार नाही. मी फक्त माझ्या आईसारख्या, वल्लासारख्या म्हाताऱ्या माणसांची मदत करणार, नक्की करणार. माझ्याकडून जेवढी होते तेवढं करणार मी. पण एवढंच त्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या आशीर्वादाने माझी बानू लवकरच चालावा. भले ती नीट म्हणजे नीट का नसावा चालावा, असं खोबडत का होईना चालावा, पण चलावा एवढीच अपेक्षा आहे. आणि एवढीच देवाकडे प्रार्थना आहे. रोज उठले की उपास तापास माझ्या जीवासाठी मी कधीच केली नाही. ती फक्त बानूसाठी, दीक्षासाठी सुद्धा मी कधी केलं नाही. कारण दीक्षाला देवाने चांगला जन्म दिला, बानूला पण खूप चांगला जन्म दिला. असं नाही की बानूचं रूप देवाचंच रूप आहे. त्यामुळं मी देव आहे म्हणूनच सेवा करते बानूची. आणि सगळीच करतात, मीच नाही, सगळीच. पनवेलच्या ताई, पुण्याच्या ताई, भरपूर ताई दादा बानूची माया करतात. फुल नाही, फुलाची पाकळी तुमच्याकडून बानूला आशीर्वाद म्हणून असतोच. तर चला, हे व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा. गरिबाला शेअर केलं म्हणून तुमचं खूप चांगलं होईल. आणि अपंग्याचा पण आशीर्वाद घेतला ना तर भरपूरच चांगलं होईल, तुमचं भरभरून जाईल. हे आशीर्वाद माझ्या फक्त तोंडातनं नाही, माझ्या मनातनं येतं. एका अपंग्याच्या आईच्या मनातनं. आज मी लेकरू सोडून एवढ्या लांब कष्ट करते, तिथनं धावत पळत लेकरांसाठी, काय म्हणतात ना, माझ्या चिमण्यांसाठी मी पळत होते. का? कारण मला पण जर तिकडं मी राहत असेल तर मला पण असं वाटतं की कधी मी माझ्या लेकरांमध्ये जाऊ, कधी मी माझ्या आईबापामध्ये, असं मला पण वाटत आहे. मला पण जीव आहे. तर ज्याला हेडं आवडलं असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि काही चुकलं असेल तर नक्कीच मला सांगा फोन करून की ताई तुझं असं चुकतंय तसं चुकतंय. नक्कीच मी तुमच्यासाठी नवीन नवीन बोलत जाईल, तुम्हाला कळावा, तुम्हाला समजावा माझं मन म्हणून. तर चला, बाय.